थंडीच्या दिवसांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असताना यावरती महानगरपालिकेकडून विशेषतः वेगवेगळ्या खबरदारी घेतल्या जात आहेत, परंतु कुठेतरी ही खबरदारी आणि उपाययोजना ज्या आहेत त्या कमी पडतायत असं चित्र जे आहे ते सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याचं साम्राज्य असलेलं पाहायला मिळतंय। मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात धुकं जे आहे ते धुकं पाहायला मिळतं आणि यानुसार मुंबई महानगरपालिका वारंवार उपाययोजना करते, परंतु या उपाययोजना कुठेतरी अपुऱ्या आहेत का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। कारण 2 दिवसापूर्वी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करतो या संदर्भात जे आहे ती नियमावली देखील जारी करण्यात आली होती आणि जे नियमावली पाळणार नाहीत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश देखील पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी संबंधित विभागाला दिले होते आणि त्यानुसार आज भूषण गगरानी यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी देखील केली आणि या पाहणीमध्ये जे काही गोष्टी आढळल्या त्या गोष्टींबाबत देखील भूषण गगरानी यांनी पालिका अधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे। विशेषतः मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते जे नवीन बांधकाम सुरू आहे या बांधकामांवरती लक्ष दिलं जाते, कारण की नवीन बांधकामांमुळे मुंबईमध्ये हवा प्रदूषित होते अशी बाब जी आहे ते समोर आलेली आहे। त्याच्यामुळे MMRDA कडून आणि मुंबई महानगरपालिकेकडून नवीन नियमावली जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। त्यानुसार आज मुंबई महानगरपालिकेकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे, त्यामध्ये रस्त्याचे नवीन खोदकाम करण्यास मनाई असल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेले आहे। तसेच रस्त्यामध्ये अथवा आजूबाजूला कुठेही चर खणण्यास मनाई असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। या अगोदर आपण देखील पाहिलं तर जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडे नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या आणि जे नोटिसा देऊन देखील नियमावली पाळत नसतील त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली होती। यामध्ये भायखळा असेल, मालाड असेल, अंधेरी पूर्व आणि बोरिवली या भागांमध्ये बांधकाम जे सुरू आहे अशा बांधकामाचं काम बंद करण्याच्या देखील नोटिसा देण्यात आल्या आहेत आणि यामध्ये भायखळा आणि बोरिवली आणि मालाड या 3 भागांचा जास्त समावेश आहे। मुंबई महानगरपालिका संपूर्ण भागामध्ये जे आहे ते एकूण 24 वॉर्डमध्ये विविध ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु या कुठेतरी उपाययोजना अपुरी असल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण की मुंबईमध्ये दिवसेंदिवस जो AQI आहे हवेचा तो AQI वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 190 ते 200च्या वर मुंबईचा AQI गेलेला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचं जे आयुष्य आहे ते धोक्यात येईल की नाही असा प्रश्न जो आहे तो प्रश्न उपस्थित होतोय। कारण की मुंबई महानगरपालिका उपाययोजना करते, परंतु या उपाययोजना कुठेतरी कमी पडत आहेत। त्याच्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगरानी आणि त्यांची संपूर्ण टीम कुठेतरी ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते। त्याच्यामुळे आता येत्या काळामध्ये मुंबईमध्ये कशा प्रकारे प्रदूषणावरती नियंत्रण मिळवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।